नमस्कार, मी गिरीश निकम. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. राज्य सरकारनं या आठवड्यात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया. मुंबईच्या शिरपेचात मानाचा आणखीन एक तुरा खोवला गेलाय. कोस्टल रोडवर भारतातील पहिल्या मेलोडी रोडचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. विशेष तंत्रज्ञानाचे पट्टे वापरून तयार केलेल्या या रस्त्यावरून गाडी धावताना जय हो ही सुमधुर धून ऐकू येणार आहे. जगातील हा 5वा प्रयोग आहे. आधुनिक अभियांत्रिकी आणि देशभक्तीचा एक अनोखा संगम आता मुंबईकरांना कोस्टल रोडवर अनुभवता येईल. पहिल्यांदा ही संकल्पना हंगेरीमध्ये राबवण्यात आली होती, ज्यामध्ये या रस्त्यावर केलेल्या मार्किंग्सवरनं गाडी साधारणपणे 60च्या वेगाने जाते. त्यावेळी आपल्याला गाण्याचा आवाज किंवा संगीत ऐकू येतं. अशा प्रकारचा संगीतमय रस्ता हा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना आहे. पहिल्या टप्प्यात 500 मीटरच्या रस्त्यावर या ठिकाणी हा संगीत रस्ता तयार करण्यात आलेला आहे. कोस्टल रोड नंतर आता आपण पॉट टॅक्सीकडे वळूया. मुंबई महानगरात पॉट टॅक्सी सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिलेत. मेट्रो आणि लोकलला जोडणारी ही सेवा लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवासाचा ताण देखील हलका होईल. बीड जिल्ह्यातील स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी 11 शासकीय वसतिगृहांच्या बांधकाम 59 कोटी 36 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण 22 वसतिगृह उभारली जाणार आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात पाटोदा, केज, परळी, गेवराई, माजलगाव आणि बीड येथील कामांना गती देण्यात आलेली आहे. सारथी संस्थेच्या धर्तीवर ही वसतिगृह अत्यंत दर्जेदार असतील आणि प्रत्येक तालुक्यात 100 विद्यार्थी क्षमतेची स्वतंत्र सोय केली जाणार आहे. भायखळ्यामध्ये जागतिक दर्जाचं वस्त्रोद्योग संग्रहालय साकारलं जाणार आहे. मुंबईच्या वस्त्रोद्योग वारशाचं जतन करण्यासाठी भायखळ्यातील इंडिया युनायटेड मिलच्या जागेवर भव्य असं टेक्स्टाईल आणि कल्चरल म्युझियम उभारलं जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील या प्रकल्पासाठी महानगरपालिका, NTC आणि JSW फाउंडेशनमध्ये करार झालाय. यात गॅलरी, कला स्टुडिओ आणि शिल्प उद्यानं असतील. जुन्या गिरणीचा वारसा जपतानाच हे केंद्र मुंबईच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचं प्रतीक ठरेल. वाशिमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं नामकरण संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असं करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली. 100 विद्यार्थी क्षमता असलेल्या या संस्थेमुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवा मिळतात. बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त घेतलेला हा निर्णय त्यांच्या सामाजिक विचारांचा गौरव असणार आहे. ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक सुलभ करण्यासाठी मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते कामांवरील 10 कामांची मर्यादा आता केंद्र सरकार हटवणार आहे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर ही तत्वता मंजुरी मिळालेली आहे. या निर्णयामुळे प्रलंबित कामांना गती मिळून ग्रामीण दळणवळण सुधारेल आणि खर्च कमी होण्यास मोठी मदत होईल. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागातर्फे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर आणि PhD शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत एकूण 40 पात्र गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांच्या आत असणं आवश्यक आहे. संबंधित परदेशी विद्यापीठाचं QS वर्ल्ड रँकिंग 300च्या आत असणं अनिवार्य आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा असं आवाहन करण्यात आलं. महाराष्ट्र देशामध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.